की ऑलरेडी मेडिक्लेम असायला हवा किंवा कंपनीचा असलेला असेल, अशाही लोकांनी हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. म्हणजे दोघीकडून आपल्याला विन विन सिच्युएशनमध्ये बेनिफिट्स मिळू शकतात. हे असणं का महत्त्वाचं आहे तुमच्या दृष्टीने? काय होतं, बऱ्याच काही मेडिक्लेममध्ये ना बरेचसे काही काही कॅपिंग्ज असतात किंवा एक्स्ट्रा खर्च, एक्स्ट्राचे जे एक्सपेन्सेस असतात जे मिळत नाहीत, ते आपण हेल्थ इन्शुरन्सकडून क्लेम फॉर करू एक्झाम्पल? शकतो. बघा, आता डॉक्टरांच्या भाषेत बोलायला गेलं ना, ते माझंच पोट कापतात, पण ती सीझर, ते नाईव्स, ह्याचा खर्चही माझ्याचकडनं घेतलेला असतो किंवा ते कॉटन ग्लोव्ज वगैरे जे डिस्क्लोज हे नसतात, जे आपल्याला ज्याचे बेनिफिट्स आपल्याला मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाही, अशा गोष्टी आपल्याला हेल्थ इन्शुरन्सकडून कव्हर होत जातात. बऱ्याचदा असं होतं की मित्रांकडून माहिती पडतं, कंपन्यांमधनं मेडिक्लेम मिळतोय किंवा इन्शुरन्स मिळतो म्हणून तो बऱ्याचदा घेतला जातो, किंवा आयुष्यात पण पहिल्यांदाच की पहिल्या जॉबलाच मेडिक्लेम Office कंपनी काढते, ऑफिस Yes, करते. yes, yes. त्याच्यामुळे बऱ्याच जण लोक डिटेलमध्ये जात नाहीत. ठीक आहे, मला जेव्हा काय होईल किंवा घरी काय होईल तेव्हा मी त्याच्या खोलामध्ये जातो, पण ते पैसे कट होतात म्हणून बऱ्याचदा आपण बघतो. पण अशा वेळी एक प्रश्न मला प्रामुख्याने समोर येतो, तो म्हणजे समजा एखादी व्यक्ती आधीपासूनच आजारी आहे किंवा तिला कुठली ना कुठली व्याधी आहे, तर अशा वेळी मेडिक्लेमचा वापर आपल्या आयुष्यात कसा करू शकतो आपण? बघा, तुमचे 2 प्रश्न होते. ऑफिसकडून मेडिक्लेम आहे म्हणून माझा पर्सनल घ्यावा की नाही, असा त्याचा अर्थ असतो. पण बऱ्याचदा तरुणाईचं काय असतं माहिती आहे का, थोडंसं ॲप्रिसिएशन मिळालं ना, ते जुना जॉब पटकन क्विट करतात. आता हे उदाहरणासह सांगतो, मी XYZ कंपनीत एका ठिकाणी जॉबला होतो, मला ॲप्रिसिएशन मिळालं, मी दुसऱ्या जॉबला जॉईन होणार आहे. पण हा जो मधला वेटिंग पिरियड हा 15 दिवसाचा आहे, 1 महिन्याचा आहे. मग एवढ्या ह्याच्यात बाहेर राहिलेल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत ना जॉबला जाताना. मग मी ट्रिपला जातो, मी एन्जॉयमेंट करतोय आणि दुर्दैवाने अशाच वेळेस एखादा ॲक्सिडेंट झाला. ऑलरेडी एक्झिस्टिंग कंपनी माझी मी सोडलेली, तिथून मला क्लेम मिळणार नाही आहे. नवीन ठिकाणी मी जॉईन झालेलो नाही, तिथूनही मला क्लेम मिळणार नाही. हा पिरियड, ह्याच्यासाठी आपला पर्सनल स्वतःचा मेडिक्लेम असणं फार गरजेचं असतं. फक्त ऑफिसच्या ह्याच्यावर कधीही रिले राहू नये, कधीही त्याच्यावर अवलंबून राहू नये. आपला स्वतःचा हक्काचा स्वतःचा मेडिक्लेम असायलाच हवा, हे महत्त्वाचं. बऱ्याचदा आपण ऐकतो की जेव्हा आता मार्च महिना चालू आहे, आता मार्च एप्रिल महिना म्हटलं की लोकांची वेगळीच धावपळ सुरू असते, तुम्हाला तर माहितीच आहे. पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी जरा जास्त स्टेबल लोक असतात किंवा श्रीमंत लोक आपण म्हणू शकतो, कुठेतरी याचा कर सवलतीसाठी म्हणून वापर करत असतात. सो बरोबर, मेडिक्लेम हा तुमच्यासाठी काम वेगळं करतो आणि त्याचा तुम्ही यूज वेगळा करताय. सो हे कसं गणित आहे ते? तो एक ॲडिशनल बेनिफिट आहे. ओके, बेनिफिटमध्ये येतो. बेनिफिटमध्ये येतो. आता हे काय आहे, मी मेडिक्लेमचं बेसिक हेच आहे की इन केस ऑफ हॉस्पिटलायझेशन माझा जो काय एक्सपेन्सेस तो मिळणार आहे. मग विन विन सिच्युएशनमध्ये मला टॅक्स बेनिफिट त्याच्यात येतो. अंडर सेक्शन 80C मला माझ्या स्वतःच्या फॅमिलीचा जर असेल तर 25,000पर्यंत त्याचा टॅक्स बेनिफिट आहे. मी माझ्या पॅरेंट्ससाठी किंवा इनलॉजसाठी घेतलेला मेडिक्लेम जो मी पे करतोय, अशा याच्यात 50,000 मला कर सवलत आहे. म्हणजे हा विन विन फायदा झाला. माझ्या फॅमिलीची मी केअर करतोय, माझ्या सासू सासऱ्यांची, आईवडिलांची मी केअर करतोय आणि शिवाय त्याच्यात मला टॅक्स बेनिफिटही मिळतोय. बऱ्याचदा आपण असं होतं ना सर, आपल्या कुठल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्राला बघायला हॉस्पिटलला जातो, म्हणजे चांगल्या मस्त हॉस्पिटलमध्ये, एकदम अत्याधुनिक सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये आपण जातो की त्यांना ठेवलेलं असतं. पण यावेळी ना आपण बऱ्याचदा विचारतो, हलक्या आवाजात का ना त्यांना विचारतो आपण की किती खर्च येणार आहे. तो म्हणतो ना मेडिक्लेम आहे, ठीक आहे. किंवा आणखी एक असतं की मेडिक्लेममध्ये होणार आहे, ठीक आहे. आपण हे तेव्हा सांगत असतो, पण जेव्हा बिल भरायची वेळ असते तेव्हा तो एकटा माणूस त्या विंडोवरती असतो आणि मग काही त्रुटींमुळे ते मेडिक्लेम रिजेक्ट होतात. सो हा मेडिक्लेम रिजेक्ट होण्यासाठी काय कारण असतं त्याच्यामागे? बऱ्याचदा काय म्हटलं जातं माहिती आहे का, नॉन डिस्क्लोजर फॅक्ट्स असतात. बऱ्याचदा जेव्हा आपण असं प्रत्यक्ष भेटतोय, एकदम फील गुड काही नाही, पण ॲक्च्युअल खर्च द्यायचा जेव्हा क्लेमची जेव्हा वेळ येते तेव्हा मी डॉक्टरांशी खरं बोललेलं असतं ना, मी वर्षभरापासून शुगरची गोळी घेतोय, मी ह्याच्यापासून मला जे त्रास आहे ते मला मेडिक्लेम घेण्याच्या अगोदर डिस्क्लोज करायचे. बऱ्याचदा ते हाईड केले जातात आणि डॉक्टरांशी, वकिलांशी आपण कधी खोटं बोलत नाही. तसं आम्ही नेहमी म्हणतो, आपल्या ॲडवायझरशी खोटं बोलू नका. जे फॅक्ट्स आहेत त्या सर्व खरं सांगा, तुम्हाला पूर्ण बेनिफिट्स मिळतात. पण जर काही हाईड केलेलं असेल तर त्यावेळेस ते रिजेक्शन्स असतात. कदाचित हा प्रश्न, म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं बघता ते मला सांगा, की कंपनीकडून मिळणारा मेडिक्लेम आणि स्वतंत्र काढलेला मेडिक्लेम, याचं तुम्ही एक उदाहरण दिलात, पण त्याची खरंच गरज आहे का? मी नेहमी हेच सांगतो, आज तुम्हाला ऑफिसकडून मेडिक्लेम आहे, काही वर्षांतर रिटायर होणार आहात ना, त्याच्यानंतर काय करणार? आणि मेडिक्लेम हा कधीही पहिल्या दिवसापासून सुरू होत नाही. मेडिक्लेमला सतत हे वेटिंग पिरियड्स असतात. त्याला आमच्या भाषेत एक्सक्लुजन्स म्हटलं जातं. प्रॉडक्ट कंपनी कुठलीही असू द्या, ठरलेले स्टँडर्ड हे आहेत. फर्स्ट 30 इयर्स एक्सक्लुजन, त्याच्यानंतर 2 इयर्सचं एक्सक्लुजन, त्याच्यानंतर 3 इयर्सचं किंवा 4 इयर्सचं. प्रत्येक प्लॅन वाईज ह्या डिफर गोष्टी असतात.
आजपासून मी आज मेडिक्लेम घेतला, पहिल्या दिवसापासून फक्त ॲक्सिडेंट कव्हर आहे. आपल्याला ऑनलाईन कॉल्स वगैरे येतात, सर्व कव्हर आहे, ते तसं काही नसतं. ॲक्च्युअल फक्त ॲक्सिडेंट कव्हर हा पहिल्या दिवसापासून कव्हर असतो. मग येतं 30 डेजचं एक्सक्लुजन्स. आज मेडिक्लेम घेतल्यानंतर पहिले 30 दिवस मला काहीच मिळणार नसतं. 30 दिवसानंतर ते पहिले 2 वर्षापर्यंत मला इलनेस सगळे मिळतात. म्हणजे व्हायरल फीवर, डेंग्यू, टायफॉईड वगैरे हेच सगळे मिळतात. आफ्टर 2 इयर्स मला मायनर सर्जरीज वगैरे मिळतात. आणि मग आफ्टर 3 इयर्स, प्रत्येक कंपनी टू कंपनी ह्या गोष्टी डिफर असतात. 3 इयर्स नंतर मग मला माहीत असलेले आणि मला माहीत नसलेले, म्हणजे बऱ्याचदा मी आज यंग आहे, फिट आहे, हे आहे, माझ्या इंटरनल शरीरात काय काय आहे, किंवा अगदी आपण त्याला म्हणतो वंशपरंपरागत आजार पण असतात, तेही हेरिडिटरी आजार पण मला काही असतील. आज यंग आहे त्याच्यामुळे ते उमळून नाही, जसं माझं वय वाढतं तसे ते पुढे येत राहतील, तेव्हा ते आपल्याला माहीत पडतं. मग त्या गोष्टीसुद्धा कव्हर्ड होतात आफ्टर 36 मंथ. किंवा मग यंग क्लायंट्सच्या बाबतीत म्हणाल तर प्रेग्नन्सी आफ्टर 3 इयर्स वगैरे कव्हर करतात. तर ह्याच गोष्टी म्हणून स्वतःचा मेडिक्लेम आणि अगदी योग्य. माझं नेहमीची एक टॅगलाईन आहे, मेकअपच्या वयात इन्शुरन्स घ्या, तो तुम्हाला चेकअपच्या वयात नक्की कामात येईल. आता तुम्ही मेडिक्लेमबद्दल इतकं सांगताय तर मला एक प्रश्न असा विचारावा की मेडिक्लेम पॉलिसी घेताना त्याच्यामध्ये काय काय नॉर्म्स, कुठले कुठले घटक प्रामुख्याने बघितले पाहिजे? ओके, बऱ्याचदा चुका इथेच होतात, बऱ्याच लोकांच्या चुका आहेत. कारण की बेनिफिट्स आणि फीचर्स या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लोक फक्त बेनिफिट्सकडे बघतात. किंवा त्या रिअल इस्टेटचं एक उदाहरण असतं नेहमीचं, आमच्याकडे 24 तास पाणी आहे. ॲक्च्युअल तिथे राहायला गेल्यावर कळतं पाणी फक्त 20 मिनिटं आहे, पण गळणार पण 24 तास आहे. तसं मेडिक्लेममध्ये नेहमी म्हटलं जातं की वर्डिंग्स आणि ब्रोशर, कुठल्याही कंपनीचा एक कागद येतो, तो आपण बघतो, त्याच्यात फक्त बेनिफिट्स दिलेले असतात. पण ॲक्च्युअल तुमच्याकडे जी पॉलिसी येते त्याच्यात वर्डिंग्ज असतं, आणि त्या वर्डिंगनुसारच तुम्हाला तुमचा क्लेम मिळणार असतो. त्याच्यामुळे काय काय बघायला हवं, तर बेनिफिट्स काय काय आहे, फीचर्स काय काय ते महत्त्वाचे, मग बेनिफिट्स. आता फीचर्समध्ये काय काय, तर मला काय काय मिळणार आहे, किती वर्षानंतर मिळणार आहे, किती % को पेमेंट आहे, किती रूम रेंट आहे, हे घटक सगळ्यात पहिले बघितले पाहिजे. आणि मग बेनिफिट्सवर जाऊया. बेनिफिट्समध्ये काय काय आहे, की माझी पॉलिसी, मी फील गुड आहे, वर्षभर मला काही झालं नाही, तर किती % बोनस माझ्या ह्याच्यात ॲड होतो आहे, ज्याला आम्ही नो क्लेम बोनस म्हणतो. मला 3 वर्ष 2 वर्ष काही होत नाही आहे, तर माझी कंपनी स्वतःहून म्हणते, बाबा तू चांगला आहेस, चल हेल्थ चेकअप करून घे. त्याच्यानंतर डेंटल किंवा ऑफ्थॅल्मिक ह्या ज्या गोष्टी आहेत आफ्टर 3 इयर्स माझ्या ह्याच्यात ॲड होतात. आता हे झाले बेनिफिट्स. म्हणून सतत आपण फीचर्सकडे लक्ष द्यावं, बेनिफिट्स ॲड ऑन होत राहतात. उलट मेडिक्लेम काय आहे, तर मला काहीच नाही व्हायला पाहिजे. बऱ्याचदा लोकांचं हे असं राहील, 10 वर्षापासून प्रीमियम भरतोय, काही होत नाही आहे. उलट देवाची कृपा आहे, काही नाही झालं. उलट हेच पैसे तुमचे चॅरिटीमध्ये जातात, असं समजाय. मोठ्या मनाने केलं तर चांगल्या गोष्टी होतात.